Good afternoon, students. Today we are going to start a new chapter, gravitation, from science part 1. Okay. Gravitation part is already studied in previous standard. Now deeply we are studied gravitation. What is meant by gravitation? See, gravitation force is a universal force. Okay. Gravitational force is a universal force. Gravitational force means गुरुत्वाकर्षण शक्ती. ओके, मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे काय आहे? युनिव्हर्सल फोर्स आहे, म्हणजे एक वैश्विक फोर्स आहे, वैश्विक बल. मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो वैश्विक बल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ऍक्ट्स not only between two objects. Okay, it acts not only between two objects on the earth but also between any two objects in universe. Okay, म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स हे फक्त म्हणजे पृथ्वीवरच्या ज्या ऑब्जेक्ट्स आहेत किंवा ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती प्रयुक्त न होता किंवा ऍक्ट्स न होता ते पूर्ण म्हणजे युनिव्हर्सल फोर्स आहे. त्याच्यावरती जे ऑब्जेक्ट्स आहेत म्हणजे वस्तू आहेत, वैश्विक जे बल म्हणतो आपण, वैश्विक बलवरती जे वस्तू आहेत त्याच्यावरती सुद्धा ते ऍक्ट होतात, मीन्स प्रयोग होतात. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ऍक्ट्स नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ. ओके, इट ऍक्ट्स नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ but also between any two objects in universe. Okay, in universe gravitational force is a universal force. म्हणजे gravitational force एक वैश्विक बल असून ते फक्त पृथ्वीवरील वस्तूंवर प्रयुक्त न होता, मराठीमध्ये पण सांगते, बिकॉज ऑफ सेमी मीडियम प्रयुक्त न होता ते जे युनिव्हर्सल फोर्स आहे म्हणजे वैश्विक जे बल आहे, वैश्विक स्थिती आहे त्याच्यावर सुद्धा म्हणजे त्याच्यावरती ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रयुक्त होते. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स इज अ मेन सेंटेन्स. ओके, अँड इट ऍक्ट्स नॉट ओनली बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ बट ऑल्सो ऍक्ट्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट अँड इन युनिवर्स. ओके, देन सेकंड पॉइंट, द फिनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. ओके, द फिनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन The phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. सर आयझॅक न्यूटन. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट सेंटेन्स, सर आयझॅक न्यूटन. ओके, देन थर्ड पॉइंट, he discovered the force. What is discovered? He discovered the force by seeing an apple. By seeing an apple fall from a tree on the ground. He discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. म्हणजे त्याला काय शोध लावला किंवा त्याने काय शोध लावला की त्याला जे झाडावरून जे खाली ग्राउंडवरती जे ऍपल पडतं किंवा जमिनीवरती जे ऍपल पडतं त्याच्यावरती एक फोर्स असतो. ओके, ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग एन ऍपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. देन ही wondered why all apples fall vertically downward and not an angle to the vertical. Why do they not fly off in horizontal direction? त्याला अनेक प्रश्न पडले.
ग्राउंडवरतून जे ऍपल जे आहे, जे झाडावरून जे ग्राउंडवरती ऍपल पडतं त्याच्यामध्ये एक फोर्स असतो. त्याच्यामध्ये त्याला फोर्स दिसला. ऑफकोर्स विदाउट फोर्स वी कांट डू एनिथिंग. ओके, विदाउट फोर्स वी कांट डू एनिथिंग ऑल्सो. देन त्याला एक प्रश्न पडला. त्याला मग आश्चर्य वाटलं की बाबा ही वंडर्ड, हा जो ऍपल आहे ते सरळ रेषेतच खाली का पडते. ओके, यू कॅन सी हियर. This apple fall why the vertical direction, not fall on the vertical. Okay, हे जे आहे ऍपल झाडावरून खाली सरळ रेषेतच का पडते, तिरकी का पडत नाही किंवा सरळ रेषेत का ते तरंगत नाही, हा सगळा प्रश्न कोणाला पडला. सर आयझॅक न्यूटन. Okay, Sir Isaac Newton. He wondered why all apples fall vertically downward and not an angle to the vertical. किंवा तिरकी का पडत नाही, or not an vertically, and why do they not fly off in horizontal direction. Okay. Then after much thought, त्याने खूप विचार केला. आफ्टर मच थॉट त्याच्यानंतर लक्षात आलं की ही कम टू द कन्क्लुजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ. दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ अँड धिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे त्याच्यावर लक्षात आलं की ही जो अर्थ आहे तो त्याला काय करतो, ऍपल त्याच्याकडे अट्रॅक्ट करतो. ओके, त्यामुळे ते पडताना एकदम वर्टिकल डायरेक्शन मध्ये ते सेंटरला पडतं. ओके, देन वाय दिस अट्रॅक्टिव्ह, ही कन्क्लुजन आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्लुजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. त्याच्यानंतर लक्षात आलं की बाबा जी हे खाली का पडतो, बिकॉज जे अर्थ आहे, खाली पडणारी जी जमीन आहे ती काय करते, ते ऍपलला त्याच्याकडे खेचून घेते, कारण त्याच्याकडे आकर्षण क्षमता असते. टुवर्ड्स अट्रॅक्टिव्ह टुवर्ड्स इट सेल्फ अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, देन द डायरेक्शन फ्रॉम द ऍपल, द डायरेक्शन from the apple on the tree. You can see it in diagram page number 1 or diagram number 1.1. Okay, the direction from the apple on the tree to the center of the earth is the vertical direction at the position of the apple and thus the apple falls vertically downward. म्हणजे ऍपल ज्या सरळ रेषेत खाली पडते ते जसे खाली पडते. ओके, त्या सरळ रेषेमध्ये खाली पडते. The direction from the apple on the tree to the center of the earth is vertically direction and to the position of the apple. To the position of the apple म्हणजे ऍपल ज्या स्थितीत म्हणजे ज्या पोझिशन पासून खाली पडतं त्या सरळ रेषेमध्ये जमिनीवर पडतं. ओके, and thus the apple falls vertically downward. Then you can see figure 1.1 shows an apple tree on the tree. Apple tree on the earth. Sorry, apple tree on the earth. Okay, the force on an apple on the tree is towards the center of the earth. The force of an apple. The force of an apple on the tree is towards the center of the earth. नंतर त्याच्या काय लक्षात आलं, the force of an apple on the tree is towards the center of the earth. म्हणजे जे हे अर्थ आहे, जमीन आहे, मग सांगितल्याप्रमाणे ते त्याच्याकडे खेचून घेते. The force of on an apple on the tree is towards the center of the earth and that is perpendicular to the from the position of the apple to the surface of the earth. म्हणजे जमिनीवरती जी अट्रॅक्टिव्ह त्याच्याकडे क्षमता असते, अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, तो त्या ऍपल वरती होतो. ऍपल मग त्या सरळ रेषेत खाली पडतो. ओके, देन the force on an apple on the tree is towards the center of the earth, that is along the perpendicular from the position of the apple to the
surface of the earth, to the surface of the earth. Okay, then the figure also shows the gravitational force between the earth and the moon. You can see in figure there is moon also. Okay, there is moon also. The figure also shows the gravitational force between the earth and the moon. Okay, Newton's thought that if the force of gravitational acts on apple on the tree at different height from the surface of the earth, can it also act an object at even greater heights, much further away from the earth, like for example the moon? म्हणजे न्यूटन्सने विचार केला की बाबा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ऍपल वरती लागतो तसाच फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इतर वस्तूंवरती लागतो का, किंवा त्याच्यापेक्षा जास्त हाईट वरती लागतो का? हो, लागतो. ओके, बट मूनच्या बाबतीतलं एक्झाम्पल आहे, एक्सप्लेनेशन आहे, आपण ते नेक्स्ट पॉइंट मध्ये बघणार आहोत. जस्ट आतापर्यंत फक्त इथे लक्षात ठेवा की बाबा हो लागतो. न्यूटन्स थॉट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्ट्स ऑन द ऍपल on the tree at different height from the surface of the earth. Okay, can it also act an object at even greater heights? Okay, much further away from the earth, like for example moon. Okay, about moon we see explanation next point. Okay, then I hope you understand the gravitational force part in short. Then force and motion. We have seen that. Okay, I just told you force is very important. Without force we can't do anything. Okay, we have seen that the force is necessary to change the speed. Okay, to change the speed as well as the direction of motion of an object. We have seen that the force is necessary to change the speed as well as the direction of motion of an object. Okay, म्हणजे एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत जर बदल करायचा असेल किंवा घडवून आणायचा असेल तर त्यावर फोर्स असणे आवश्यक आहे मराठीमध्ये. ओके, देन नेक्स्ट पॉइंट केपलर्स लॉ. Kepler's law. Planetary motion, important topic. Okay, for example, a planetary motion had been observed astronomers since ancient times. म्हणजे प्राचीन काळापासून ग्रहांच्या स्थितीचा काय केलं ऑब्झर्वेशन करत आले. ओके, प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व बाय ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स एन्शियंट टाइम्स. म्हणजे मानवाने प्राचीन काळापासून ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास केला, त्याचं ऑब्झर्वेशन केला आपण असं म्हणू शकतो. देन बिफोर गॅलिलिओ इज अ सायंटिस्ट. ओके, बिफोर गॅलिलिओ all observations of the planet positions were made with the naked eyes. Before Galileo, all observations of the planet position were made with naked eyes. Before Galileo, all observations
ऑब्झर्वेशन्स ऑफ द प्लॅनेट पोझिशन वेअर मेड विथ नेक्ड आईज. म्हणजे गॅलिलिओच्या आधी ग्रहांचे जे निरीक्षण आहे ते फक्त काय केलं, डोळ्यांनी केले गेले. ओके, बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन्स ऑफ द प्लॅनेट पोझिशन्स वेअर मेड विथ नेक्ड आईज. हे आपल्याला समजलं की प्राचीन काळापासून मानवाने ग्रहांच्या स्थितीचा स्टडी केला. ओके, पण त्याच्यानंतर गॅलिलिओच्या आधी जे ग्रहांच्या स्थितीचा जो ऑब्झर्वेशन केलं, ओके, ते फक्त डोळ्यांनी केलं गेलं. ओके, that time nothing instruments was available. Then by the 16th century, a lot of data were available about planetary positions and motion. Okay, by the 16th century, a lot of data by the 16th century. A lot of data were available about planetary position and motion. Okay, position and motion. By the 16th century म्हणजे 16व्या शतकापर्यंत त्यांना प्लॅनेटरी पोझिशन्स अँड मोशनचा म्हणजे ग्रहांच्या स्थितीचा आणि गतीचा जो पूर्ण इन्फॉर्मेशन आहे किंवा डेटा आहे तो सगळा मिळाला होता. किंवा बाय द 16th century, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट सेंटेन्स. ओके, by the 16th century, a lot of data were available about planetary positions and motion. Okay, positions and motion. Then Johannes Kepler studied this data. Johannes Kepler studied this data. Johannes Kepler studied this data. Okay, Johannes Kepler studied this data. Who is the studied of this data? Johannes Kepler studied this data. This is also important sentence. जे इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे ते मी सर्व बोर्डवरती लिहिते. प्लीज नोट डाउन युअर बुक. Johannes Kepler studied this data. Okay, after that he noticed that the motion of planets follows certain laws. He noticed that the motion of planets follows certain laws. म्हणजे त्याला हे लक्षात आलं, त्याने हे नोटीस केलं की ग्रहांच्या गतीला काही नियम लागू आहेत. ओके, ग्रहांच्या गतीला काही नियम लागू आहेत. ही नोटीस दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलो सर्टन लॉज. Follow certain laws. He stated three laws describing planetary motion. त्यांनी 3 laws स्टेट केले. जे प्लॅनेटरी मोशन म्हणजे गतीविषयी जे ग्रहांचे जे गती आहे, ओके, त्याच्याविषयी जे डिस्क्राइब करणारे आहेत ते त्याने 3 laws स्टेट केले. He stated 3 laws describing planetary motion. These are known as Kepler's law. He stated that who stated? Johannes Kepler. Okay, he stated that 3 laws describing planetary motion. Describing planetary motion.
planetary motion. Okay, describing planetary motion. These are known as Kepler's law. These are known as Kepler's law. I hope you understand in short what is meant by Kepler's law, what is stated, who is stated. Okay, then page number 3. Page number 3 in pin bracket. Do you know? We are studying about do you know? Okay. F1, F2, then A, B, then C. Ellipse diagram. Page number 3, diagram number 1.3, ellipse. Ellipse means लंबवर्तुळाकार. Okay, ellipse. An ellipse is the curve obtained. Ellipse is the curve obtained. Okay, you know that curve like this. Okay, curve. An ellipse is the curve obtained. म्हणजे लंबवर्तुळाकार जो कर्व आहे इथे दिसतो, यू कॅन सी इट. लंबवर्तुळाकार जो कर्व आहे, ओके, असा इथे आहे. यू कॅन सी दिस कर्व, दिस. An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. When a cone is cut by an inclined plane. म्हणजे cone, this is cone. Okay, this is cone. This is cone. You can see a cone. Okay, हा जेव्हा तिरक्या याच्यामध्ये जेव्हा कट होतो
तेव्हा त्याचा जो लंबवर्तुळाकार आहे तो कर्व जास्त होतो. तर इलिप्स इज दी कर्व. यू कॅन सी हियर. हा जेव्हा तिरका याच्यामध्ये कट झालेला दिसतो. यू कॅन सी हियर व्हेन अ कट बाय अन इन्क्लाइन. ओके. हा जेव्हा तिरका याच्यामध्ये जो कट झालेला आहे कोन, तेव्हा जेव्हा लंबवर्तुळाकार म्हणजे इलिप्स आहे त्याचा कर्व कसा असतो, जास्त असतो. ओके. यू कॅन सी हियर दिस कर्व. हा जेव्हा कोन सरळ रेषेत कट होतो तेव्हा इलिप्स लाईक दिस. ओके. व्हेन cone is cut by an inclined plane, then ellipse like this. Okay. Ellipse like this means ellipse is the curve. Ellipse is the curve. I already told you curve. Ellipse is the curve. Okay. Obtain when a cone is cut by an inclined plane. By an inclined plane. Oh, I hope you understand. जेव्हा कोन हा सरळ रेषेत न कट होता, जेव्हा तिरक्या याच्यामध्ये कट होतो तेव्हा तो तुझा इलिप्स लंबवर्तुळ आहे तर त्याचा कर्व जास्त असतो. ओके. यू कॅन सी हियर when cut is plane straight line, ellipse is like this, and when cone is cut by inclined plane, then ellipse is like this. Okay. When ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. It has two focal points. It has two focal points. You can see here F1 and F2. Okay. It has two focal points F1 and F2. Then this diagram is like. Okay. This diagram is. Then the sum of the distances or to the two focal points. The sum of the distances to the two focal points from every point on the curve is constant. The sum of the distances to the two focal points from every point means every point means A, B, C point. Okay. The sum of the distances to the two focal points from every point on the curve is constant. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की बाबा फोकल पॉइंट हे जे F1 आणि F2 हे जे दोन फोकल पॉइंट्स आहेत. ओके. त्याच्यापासूनचे जे फ्रॉम एव्हरी पॉइंट त्याच्यापासूनचे हे जे पॉइंट आहेत कर्ववरचे A B C हे जे जी आहे तो जो डिस्टन्स आहे का तो काय सेम आहे. ओके. द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द टू फोकल पॉइंट्स from every point. Okay. From every point is a constant. On the curve is a constant. Okay. म्हणजे F1 आणि F2 चे पासूनचे जे पॉइंट्स आहेत A B C. ओके. त्याच्यामध्ये जे सगळं डिस्टन्स आहे सेम आहे. The sum of the distances of the two focal points from every point on the curve is constant. Okay. The figure 1.3 you can see in the textbook. F1 and F2 are two focal points of the ellipse. F1 and F2 are two focal points of the ellipse, and A, B, and C are 3 points on the ellipse. Then I'm writing here. Then AF1 plus AF2 is equal to AF1 plus AF2 is equal to BF1. Okay, BF1 plus BF2. BF1 plus BF2 is equal to CF1 plus CF2. CF1 plus CF2. Okay, CF1 plus CF2. Okay, I'm repeating again. When the cone is cut by inclined plane,
The ellipse is the curve. Okay, when cone is cut by a straight plane, then ellipse like this. When cone is cut by an inclined plane, the ellipse is like this. म्हणजे कोन हा सरळ रेषेत जेव्हा कट होतो तेव्हा जो लंबवर्तुळाचा जो कर्व आहे तो अशा टाइप मध्ये असतो. आणि जर लंबवर्तुळा जो जेव्हा कोन हा तिरक्या प्लेन मध्ये कट होतो तेव्हा जो लंबवर्तुळा ellipse आहे तो या टाइप मध्ये असतो. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं, F1 आणि F2 हे त्याचे दोन फोकल पॉइंट्स आहेत. F1 आणि F2 हे त्याचे दोन फोकल पॉइंट्स आहेत. ओके, then sum of the distances to the two focal points from the every point on the curve is constant. ओके, म्हणजे F1 पासूनचे जे सगळे पॉइंट आहेत, F1 आणि F2 पासूनचे म्हणजे B असू दे, C असू दे, A असू दे, ओके, हे सगळ्यांचं जे डिस्टन्स आहे ते सेम आहे. ओके, ते सेम आहे. You can see in diagram 1.3, F1 and F2 are the two focal points of the ellipse. Okay, and A, B, C are 3 points on the ellipse. F1 and F2 are the two focal points of the ellipse. And A, B and C are 3 points on the ellipse. Okay, on the ellipse because a ellipse circle. That's why AF1 plus AF2 then is equal to BF1 plus BF2 is equal to CF1 plus CF2. Okay, student, understand the ellipse part. I hope you understand. Then next point, Kepler's first law. Okay, Kepler's first law. Kepler's first law. Diagram name is 1.4 diagram, the orbit of planet moving around the sun. Okay, I am writing here the name of diagram, the orbit of planet moving around the sun. The orbit of planet moving around the sun.
ओके. Planet. This is planet. The orbit of planet moving around the sun. See Kepler's first law. Kepler's first law. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. The orbit of planet is an ellipse. The orbit of planet is an ellipse with the sun at one of the foci. म्हणजे planet. ओके, planet means ग्रह. The orbit म्हणजे कक्षा, फिरण्याची जी कक्षा आहे. The orbit of planet is an ellipse म्हणजे ग्रहाभोवती जी फिरण्याची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे. ओके, विथ दी सन, सूर्याभोवती ग्रहाची जी फिरण्याची कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे. द ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट इज अन ellipse with the sun at one of the foci. ओके, म्हणजे ग्रहाची कक्षा ही काय लंबवर्तुळाकार आहे. त्याच्या असून सूर्य त्याच्या केंद्रभागी आहे. ओके, सूर्य मीन्स एस, सूर्य त्याच्या केंद्रभागी आहे. म्हणजे ग्रहाची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार असून सूर्य त्याच्या केंद्रभागी आहे. ओके, द ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट इज अन ellipse with the sun at one of the foci. Figure 1.4 in the textbook shows the elliptical orbit of the planet revolving around the sun. Okay, elliptical orbit of planet revolving around the sun म्हणजे ग्रहाची सूर्याभोवतीची जी परिभ्रमणाची जी म्हणजे कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे. ओके, द इलिप्टिकल ऑर्बिट लंबवर्तुळाकार, द इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड दी सन म्हणजे सूर्याभोवतीची ग्रहाची फिरण्याची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे. ओके, लंबवर्तुळाकार आहे म्हणजे सूर्याभोवतीची ग्रहाची फिरण्याची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे. द इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड दी सन. ओके, द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय एस. The position of the sun is indicated by S. This is the Kepler's first law. I am repeating. The orbit of a planet is an ellipse. म्हणजे ग्रहाची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे सूर्याभोवती फिरण्याची. ओके, ग्रहाची जी कक्षा आहे लंबवर्तुळाकार, सूर्य मीन्स सन ऍट वन ऑफ दी फोकस त्याच्या केंद्रभागी आहे. देन यू कॅन सी फिगर इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन म्हणजे ग्रहाची सेम ग्रहाची जी सूर्याभोवतीची परिभ्रमणाची लंबवर्तुळ कक्षा दाखवलेली आहे. सेम मिनिंग. ओके, म्हणजे सूर्याभोवतीची प्लॅनेटची जी इलिप्टिकल ऑर्बिट आहे म्हणजे लंबवर्तुळाकार जी कक्षा आहे ग्रहाची ती सूर्याभोवती दाखवलेली आहे. ओके, द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय एस. दिस इज द केपलर्स first law. This is the Kepler's first law. Now Kepler's second law. Kepler's second law. Okay, the line joining the planet and the sun sweeps equal areas equal intervals of time. म्हणजे प्लॅनेट, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट हे जे प्लॅनेट्स आहे म्हणजे प्लॅनेटचे जे लाईन सूर्याचे जे केंद्र आहे त्याचे सूर्य लाईन जोडलेले आहे ग्रहापासूनचे. ओके, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन म्हणजे सूर्याचे आणि प्लॅनेटचे जे लाईन एकमेकांचे जे जोडलेले आहेत. ओके, यू कॅन सी हियर दिस लाईन्स. ओके, ऑल दिस लाईन्स ग्रहांचे. दिस इज अ प्लॅनेट. ओके, प्लॅनेटचे जे लाईन्स जॉईन झालेले आहेत प्लॅनेटच्या आणि सूर्याचे एकमेकांशी. स्वीप्स इक्वल एरिया
इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे ग्रहाला जे सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे, ओके, ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. ओके, मीन्स ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे, ओके, याची लाईन्स आहेत. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इक्वल इंटरवल टाइम. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे, दिस इज द प्लॅनेट. ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे, ओके, सरळ रेषा आहे, ते समान कालावधी म्हणजे सेम टाइम म्हणजे इक्वल एरियाज मध्ये, इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये इक्वल एरियाज स्वीप्स इक्वल एरिया म्हणजे समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. ओके, मीन्स लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज in equal interval of time. Okay, this is the first point. Then A B and C D, A B and C D are distances, A B and C D are distances covered by the planet in equal time. ओके, म्हणजे एबी आणि सीडीचं जे डिस्टन्स आहे प्लॅनेट पासूनचं, ओके, एबी आणि सीडीचं जे डिस्टन्स आहे प्लॅनेटचं ते एकाच कालावधीमध्ये कव्हर करतात. ओके, एकाच कालावधी म्हणजे एबी आणि सीडी ह्यांची जे डिस्टन्स आहे प्लॅनेटचं ते समान कालावधीमध्ये कव्हर केलं. बट नंतर काय झालं, दॅट म्हणजेच समान कालावधीनंतर काय झालं, दॅट इज आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम the position of the planet starting from A and C are shown by B and D respectively. Why? Because the distance हे लोक दोघांनी सेम कव्हर केलं. Okay, the distance AB and CD are covered by the planet in equal time. Okay, the AB and CD are the distance covered by the planet in equal time, that is after equal interval of time the position of the planet starting from A and C are shown by the planet B and D. Okay, because why, दोघांचे जे अंतर सेम आहे दोघांचं, ते दोघांनी सेम एकाच म्हणजे एकाच कालावधी समान कालावधीमध्ये दोघांनी ते कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे ए आणि सी ची प्लॅनेटची जागा आहे ती नंतर कोणी दाखवली, बी आणि डी ने. वाय, बिकॉज बोथ द डिस्टन्सेस आर सेम. ओके, कव्हर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाइम म्हणजे समान कालावधीत दोघांनी ए बी आणि सी डी ने हे जे अंतर आहे कव्हर केलं. त्याच्यानंतर त्याच्यामुळे एबी ची जी जागा आहे, सॉरी एसी ची प्लॅनेटची, ती कोणी दाखवली नंतर, बी आणि डी ने. ओके, बी आणि डी ने. AB and CD are distances covered by the planet in equal time, that is after equal interval of time. The position of the planet starting from A and C are shown by B and D respectively. Okay, now next point, the straight lines AS and CS. The straight lines AS and CS sweeps equal areas in equal interval of time, that is area ASB and CSD are equal. That is area ASB and CSD are equal. Okay, means the straight lines AS and CS sweeps equal areas in equal interval of time. Same AS आणि CS जे अंतर आहे, ओके, म्हणजे ज्या लाईन्स आहेत स्ट्रेट लाईन AS आणि CS च्या ग्रहांच्या, त्यांनी समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापलं. ओके, मीन्स इक्वल स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, देन that is area ASB and CSD
are same. That is area ASB and CSD are equal. Are equal. I am repeating again Kepler's second law. The line joining the planet, see the line joining the planet and the sun. Planet and the sun. ज्या लाईन ज्या जॉईन झालेल्या आहेत प्लॅनेटच्या आणि सनच्या एकमेकांशी. ओके, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणाऱ्या ज्या सरळ रेषा आहेत त्या समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापतात. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन आर स्वीप्स इक्वल टाइम, इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. देन सेकंड पॉइंट, AB and CD are the distances covered by the planet in equal time. In equal time. म्हणजे AB आणि CD ने जे डिस्टन्स आहे प्लॅनेटचं ते समान कालावधीमध्ये कव्हर केलं. ओके, दॅट इज इक्वल इंटरवल ऑफ टाइम. द पोझिशन ऑफ द प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम A and C. The position of the planet starting from A and C are shown by the B and D respectively. Okay, because दोघांनी पण अंतर सेम केलं त्याच्यामुळे A and C ची जागा आहे ती B आणि D ने दाखवली. Then the straight lines AS and CS also sweeps equal areas in equal interval of time. दोघांनी पण आता एस आणि सीएस ने पण तेच केलं, समान कालावधी समान क्षेत्रफळ व्यापलं. ओके, दॅट इज एरिया ASB and CSD are also equal.